सर्वांना सुप्रभात. त्या सुंदर सकाळच्या ख्रिस्तामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. देवबाप या सकाळच्या वेळेस तुम्हाला आशीर्वाद देऊ आणि या सकाळच्या वेळेस देवाच्या पवित्र वचनातून आपण या ठिकाणी थोडंसं मनन चिंतन करूया. यावेळेस आजच्या या सकाळच्या वेळेस जो मानना आहे तो मानना मी पवित्र बायबलमधून यिर्मयाचा 29वा अध्याय आणि 11 ते काही वचनं या ठिकाणी आपण पाहूया. मी ती वचनं या ठिकाणी मी वाचत आहे. आपण यावेळेस यिर्मयाचा 29वा अध्याय आणि 11 ते काही वचनं वाचूया. परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थिती आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. यावेळेस देवबाप या वचनातून आपल्याला सांगत आहे, बोलत आहे. हे वचन आपल्याला स्पष्टपणे सांगतंय की आपले जे संकल्प आहेत, आपल्या ज्या काय इच्छा मागण्या आहेत त्या आपण आमच्या अगोदर त्या देवाला माहीत आहेत आणि आमच्या सर्व इच्छा मागण्या देव जाणतो, ओळखतो. कारण परमेश्वर हा अंतर्ज्ञानी आहे. म्हणून आम्हाला कोणत्याही गोष्टीची जी गोष्ट पाहिजे आहे किंवा ज्या गोष्टीची आम्हाला अपेक्षा आहे ते परमेश्वराला माहीत आहे आणि ते परमेश्वर जे आपल्याला देणार आहे ते आपल्याला अगदी आयुष्यभर आशीर्वादाचं असणार आहे. आणि म्हणून त्यासाठी देव एकच सांगतोय की मी जे तुम्हाला देणार आहे ते आयुष्यभर तुम्हाला पुरणार आहे. हे तुमच्या हिताचं आहे, अनिष्टाचं नाही. त्यासाठी आपण एकच काम करायचं आहे की आपण देवाची प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थनेमध्ये राहायचं आहे. जर तुम्ही प्रार्थनेमध्ये राहाल तर देव तुमच्या सर्व गोष्टी पुरवेल. ही यावेळेस या सुंदर सकाळच्या वेळेस देवाचरणी मी प्रार्थना करतो आणि देवबाप तुम्हाला आशीर्वाद देतो. थँक्यू.